काल होती आपल्या अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती. त्यासाठी जायचं होतं आम्हाला वाजवायला. मग गाडीमध्ये साहित्य भरलं आणि पोचलो आम्ही शिवतीर्थावर. भाऊंनो, आपला भगवा बघा इथं ऐटीत फडकतोय आणि रात्री उशिरापर्यंत वाजवायचं होतं म्हणून सगळ्यांनी मिळून थोडा नाश्ता करून घेतला. आणि भाऊंनो, आपल्या महाराजांच्या मंत्रिमंडळात जेवढे सरदार होते त्या सगळ्या सरदार घरांनी काल शिवजयंतीच्या मिरवणुकीचं भव्य दिव्य नियोजन केलं होतं. सरदार हिरोजी इंदलकर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी आम्हाला वाजवायला बोलवलं होतं. मग मोती चौकात आल्यावर सिद्धून आमच्या मिरवणुकीचा मस्त मध्ये व्हिडिओ घेतला आणि तुमच्या भावाचा पण एक व्हिडिओ भाऊनं कसा घेतलाय बघा, टॉपचा विषय करून टाकलाय. सुट्टी नाही भाऊंनो, मिरवणूक एवढी मोठी होती की वाजवून सगळ्यांच्या हातापायाचा पाळणा झाला होता. सगळी कशी वळतात बघा पुढे पुढं. मग मिरवणूक संपून गेलो घरी. नंतर आवरून गेलो आकाशच्या घराच्या पूजेला. भावानं घराचं काम एकदम टॉपचंच केलं होतं. आणि भाऊंनो, जिथं प्रेम असेल ना तिथं तुमचा भाऊ उशिरा का होईना पोचतोच. मग त्याला भेटून आलो घरी. सकाळी उठून नेहमीप्रमाणे बनवली ब्लॅक कॉफी आणि आवरायला गेलो. मग ब्लॅक कॉफी आणि ओट्स खाऊन आपलं प्री वर्कआउट मील पूर्ण केलं. भाऊंनो, कितीही धावपळ झाली तरी तुमचा भाऊ जिम स्किप करतच नाही. गेल्या गेल्या बजरंगबलींचे दर्शन घेऊन वॉर्मअप सुरू केला आणि आज केला आपण बॅक वर्कआउट आणि त्यानंतर केला लाईट वेट बायसेप्स वर्कआउट. नंतर केले 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग. मग वर्कआउट संपून निघालो घरी. घरी पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे घेतला प्रोटीन शेक. भाऊंनो, आता दिवसाचा दुसरा पार्ट रिअल असेल. आवरून निघालो शॉपवर. मग शॉपवर पोहोचल्यावर शटर ओपन केलं. नंतर काउंटर साफ करून आपला सेटअप लावून घेतला आणि शॉप मधली साफसफाई आपण कालच केली होती म्हणून डायरेक्ट सेटअप लावून घेतला आणि त्यानंतर देवपूजा करून घेतली. तेवढ्यात आली कॉफीची ऑर्डर. भाऊंनो, पहिलीच ऑर्डर म्हणून देवाचं नाव घेऊन बनवली. आणि भाऊंनो, ही कोल्ड कॉफी म्हणजे आपल्या शॉपचा थोडक्यात आधारच आहे. नंतर आली फ्राईजची ऑर्डर. एकदम टॉपच्या फ्राईज बनवून दिल्या कस्टमरला. थोड्या वेळाने समोरच्या शॉप मधून आली 2 कोल्ड कॉफीची ऑर्डर. भाऊंनो, कस्टमरला आपली कॉफी खूप आवडते त्यामुळेच बनवण्यात एक समाधान आहे आणि एक आनंद आहे. आणि भाऊंनो, आजच्यासाठी एवढंच. भाऊंनो, उद्या नवा दिवस, नवा संघर्ष आणि नवीन संकट. पण तुमचा भाऊ थांबणार नाही. व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.